बोलूया 2 मिनिटं आपण. तू काय पिंट्या दादाच्या बाजूने समजवायला आली असणारच ना? मी कोणाच्याही बाजूने बोलायला आलेली नाहीये. मला काय वाटतं ते बोलू शकते का? मला खरंच वाटतं की तू आणि रोहनने हनीमूनला जावं. आता आमच्यासाठी या गोष्टीत नका अडून बसू. सी म्हणजे त्याच्याच बाजूने तर समजवायला आलीस मला तू. अगं तसं नाहीये अधीरा. कसं आहे? सी हनीमून ही कॉन्सेप्ट कोणीतरी आणली असेल, राईट? फॉर अ रिझन. काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. त्याच्या मागचं कारण काय ते मी तुला सांगते. नवरा आणि बायको या दोघांना घरच्यांपासून दूर एकमेकांबरोबर वेळ घालवता यावा, मजा करता यावी, म्हणून ही सगळी कॉन्सेप्ट आहे नंदुताई. आणि पिंट्या दादा बघ ना, ही सो वर्कहॉलिक. सतत काम काम काम. काम तर चालूच राहणार आहे ना. पण मला सांग, हे हनीमूनचे दिवस कधी परत येणार आहेत का? बरोबर आहे तुझं, पण पण काय सांग ना तू पिंट्या दादा, प्लीज समजाव ना, प्लीज प्लीज. अगं तू त्याला सांगून आलीस आणि तुझ्या दादाने तुझं ऐकलेलं नाहीये. तुझा दादा माझं ऐकणार असं वाटतंय तुला? नंदुताई तू विसरतीस. मेहंदीच्या वेळेला आठवतंय? मेहंदीच्या वेळेला त्याने तुझं ऐकलं होतं. एक्झॅक्टली. या तुझ्यासाठी. आताही तो माझ्यासाठीच ऐकेल, पण तू सांगून बघ ना, प्लीज प्लीज प्लीज. नको ना, नको नाही, नको. अधीरा, असं प्रत्येक गोष्टीत अडून बसायचं नसतं. ही चांगली सवय नाहीये आणि मी तुला ओळखते तेव्हापासून पाहत आले, तू प्रत्येक वेळी हेच करतेस. अशाने काय होतं माहितीये का, माणसं तुमच्या लायबिलिटी खाली येतात आणि त्यांच्या मनाविरुद्ध तुम्हाला हवं ते सगळं करत राहतात आणि त्यांच्या मनाचा विचारच करत नाहीत. मग त्यांच्या इच्छा, आकांक्षा, विचार सगळं बाजूला राहतं. ओके ओके फाईन, सॉरी. मला असं वाटलं होतं की आपण 4 जण एकत्र जाऊ हनीमूनला. ओके, खूप मजा करू, धमाल करू. वी विल चेरिश ऑल द मेमरीज फॉर द रेस्ट ऑफ अवर लाईव्स. पण नाही, तू अशी मूड ऑफ नको करून घेऊस. हे बघ, मी पण आत्ताच नवीन नोकरी जॉईन केली आहे. असं जॉईनिंग नंतर इमिडिएटली सुट्ट्या मागणं हे मला पण शक्य नाही होणार. अगं दॅट्स इट. हा प्रॉब्लेम आहे तुझा का? हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होईल. सी तू काय कर, तू तुझ्या बॉसला सांग मी न्यूली मॅरिड आहे आणि मला हनीमूनला जायचंय. मग बघ असा सॉर्ट होईल प्रॉब्लेम. मी तुझ्या दादाची काही गॅरंटी माझ्याकडनं देऊ शकत नाही. मी माझ्यापुरती तुला सांगते की तुम्ही लोक जा, मजा करा, आमचं राहू दे आत्ता. नाही, नो चान्स, नाडा. मी अजिबात मागे हटणार नाही, यावेळी तर बिलकुल नाही. अगं अधीरा, ओ नंदुताई, मी अशीच आहे. व्हेन इट कम्स टू पिंट्या दादा, आय एम लाईक दिस. पिंट्या दादा ना हा आयुष्यभर काम करत आलाय. सतत ऑफिस मध्ये असतो तो. त्याला फोर्स नाही केला ना तर ऑफिसच्या बाहेरचं जग त्याला कळणारच नाही.